शिंदे गावात सार्वजनिक शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. शिंदे गावात सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मारुती मंदिर शिंदेगाव येथे हे शिबिर पार पडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही तरुण आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने रक्तदान केले. शिवजन्मोत्सव समितीने आयोजित केलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आणि रक्तदान हे श्रेष्ठ दान या भावनेने प्रेरित होऊन अनेकांनी या कार्यात सहभाग घेतलाय. गावकरी आणि उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. तसेच यावेळी शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष सत्यम साहेबराव मते, उपाध्यक्ष शुभम मधुकर तुंगार, आदित्य प्रभाकर वाघ, कार्याध्यक्ष किरण दीपक तुपे, खजिनदार अमोल नथू तुंगार, रोहित प्रकाश शहाणे, सरचिटणीस अजिंक्य किशोर तुंगार, समीर अशोक काकड, गावकरी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वप्रथम जय शिवराय सर्वांना. सालाबाद प्रमाणे या वर्षी पण आपण रक्तदानाचं भव्य आयोजन केलेलं आहे. सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे आपण आयोजन करत असतो आणि जवळपास 10 ते 12 वर्षांपासून आपण शिंदे गावामध्ये ना एक भव्य स्वरूपात शिवजयंती साजरी करत असतो. आणि सर्वांच्या एक समितीची कल्पना आली की आपण एवढं भव्य हे करत असतो शिवजयंती साजरी, तर आपण एक रक्तदान पण एक भव्य स्वरूपात केलं पाहिजे. तर एक 4-5 वर्षांपासून आपण रक्तदानाचं एक स्टार्ट केला. तर भव्य प्रमाणात शिवभक्तांचा एकदम उत्साह आणि प्रतिसाद आपल्याला मिळतोय. आणि यावर्षी पण तुम्ही बघत असाल तर खूप मोठ्या प्रमाणात शिवभक्तांनी आपल्याला इथं प्रतिसाद दिलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात रक्तदान होत आहे. अजूनही बरेच जण येत आहे, रक्तदान करताय. तर आणि माझं एक प्रत्येकाला आव्हान आहे, जसं आपलं स्वराज्य निर्माण करताना आपल्या मावळ्यांनी रक्त सांडवलेलं होतं स्वराज्यासाठी. आपले तिथं सर आपल्याला करता येणार नाही, पण आपण एक समाजाचं कुठेतरी देणं लागतो या दृष्टीने ना आपण आहे ना प्रत्येकाने एक आपलं कार्य म्हणून, सामाजिक कार्य म्हणून रक्तदान हे प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने ते करावं, मी असं प्रत्येकाला आव्हान करतो. आणि त्या 18 तारखेला आपलं एक हंकारे सरांचा संध्याकाळी कार्यक्रम आहे, खास महिला वर्ग मुलींसाठी तो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे. तर सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, मी असं प्रत्येकाला आवाहन करतो. आणि 19 तारखेला सकाळी पालखी असते, शिवपालखी, त्यालाही सर्वांनी प्रतिसाद द्यावा, मी असं आवाहन करतो. आणि संध्याकाळी तर आपली मोठ्या रोषणाईमध्ये मिरवणूक आणि महाराजांची आरती होऊन भव्य प्रमाणात आपण शिवजयंती साजरी करत असतो. तेव्हाही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रतिसाद असतो. आणि यावर्षी असंच पुढील वर्ष पण आपल्याला असा मोठा प्रतिसाद मिळेल, मी अशी सर्व शिवभक्तांकडून अपेक्षा करतो. सर्वांना जय शिवराय. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.